मित्रांनो नमस्कार. मी बाळराजे ठेमेकर, मुक्काम पोस्ट करडे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी बोलत आहे. मित्रांनो तुम्ही मला सध्याला एक 6 ते 7 वर्षापासून शेवगा शेतीमधील विविध ठिकाणी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून मला पाहिलेलं असेल. तर मित्रांनो आपल्या शेवगा शेतीबद्दल मित्रांनो मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. तुम्ही ही शेवगा शेती आपल्याला आपल्या शरीराला किती फायदेशीर आहे याचं उदाहरण देतो. मित्रांनो कोरोनाच्या काळामध्ये पहा की बऱ्याच ठिकाणी असे शेवगा शेतकरी असतील किंवा बाकीचे जे व्यापारी असतील मित्रांनो, आपले ज्यांना कोरोना झाला त्यांना बरेचसे आपले काही मित्र एक्सपायर झाले. त्यांची ह्युम्युनिटी पॉवर मित्रांनो त्यावेळेस कमी झालेली होती. ह्युम्युनिटी पॉवर कमी झाल्यानंतर पण आपल्याला रोग होऊ शकतो किंवा आपण आजारी होऊ शकतो हे आपल्याला कोरोनाने शिकवलं. पण हे आपल्याला आजार का आले तुम्ही याचा थोडासा विचार करा की बा सध्याला काय झालेलं आहे की माणसाकडे थांबायला वेळ नाहीये आणि फक्त फास्ट फूडकडे सध्याला चालू आहे. पिझ्झा खा, बर्गर खा, सँडविच खा किंवा बाकीचे तुम्ही ते लाईट पदार्थ खा. फक्त पोट भरलं, आपलं पोट भरलं, ढेकर दिला म्हणजे आपल्या पोटाला लागणारं संपूर्ण अन्नद्रव्य त्याच्यामध्ये गेलं असं मित्रांनो बिलकुल होत नाहीये. आपले आजोबा पहा, आपले वडील पहा, ते किती तंदुरुस्त होते. आजही आपल्यापेक्षा ते जास्त काम करत आहे. का करत आहेत? कारण त्यांनी सुरुवातीला पहिल्यापासूनच देशी गाय आपलं गावरान गाईचं दूध पिलेलं असतं. मित्रांनो गावरान गाई तर आता बऱ्यापैकी नामशेष झालेले आहे. पण आपण शेवगा शेती पहा, तुमची गाजर शेती पहा मित्रांनो, याला सध्याला जगामध्ये मित्रांनो याला मिरॅकल ट्री म्हणतात. म्हणजे हे जादूचं झाड आहे. याचे आलेलं मित्रांनो जे फुलं आहेत ना, फुलं, हे फुलांपासून मित्रांनो सुधी पण आपण याच्यापासून मित्रांनो आपण पावडर तयार करून खाऊ शकताय. पहिला विषय. दुसरा मित्रांनो, सध्याला पहा तुम्ही मार्केटमध्ये या शेवगाच्या पावडरला एवढी मागणी आलेली आहे की आपल्या भारतातून दुसऱ्या देशामध्ये मित्रांनो याचा माल हा एक्सपोर्ट केला जातो. पण आपल्या भारतातल्या लोकांना मित्रांनो याची किंमत नाहीये, अशी गंमत झाली. आज हा पाला मित्रांनो 70 रुपयापासून तर 200-300 रुपये किलो पर्यंत ग्रेड नुसार मित्रांनो हा पाला विकला जातो. आणि बायर कोडाचे आहेत तुम्हाला सांगतो, दुबईचे बाहेर आहेत, कुवेतचे बाहेर आहेत, युरोपियन कंट्री मधले बाहेर आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये जे पिकतं, आपलं जे सोनं पिकतं, आपल्या भारताला बघा इंग्रजांमध्ये चिडे म्हणजे सोने की चिडे आपल्या भारताला पहिले नाव होतं. आपल्या भारतामध्ये भरपूर काय घेण्यासारखं आहे. तुमचे झाडं असतील, बाकीचे असतील. पण मित्रांनो बाकीचं न सांगता मी शेवगा शेतीबद्दल सांगतो. 8 दिवसातून एक वेळ जर मित्रांनो तुम्ही या पाल्याची भाजी जरी करून खाल्ली मित्रांनो, तरी तुमच्या शरीराला एकदम असं प्रोटीन भेटणार आहेत, कॅल्शियम भेटणार आहेत, विटॅमिन भेटणार आहेत. आता बऱ्याच ठिकाणी पाहतो मित्रांनो, तुम्हाला जर असा ट्राय घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन वरनं पण याची अमेझॉन, फ्लिपकार्ट वरनं पण मागू शकता. एक पाव किलोच मागवा. पाव किलो पावडर आल्यानंतर मित्रांनो सकाळी तुम्ही त्याला एक ग्लास म्हणजे 1 ग्लास भर पाणी आणि 1 चम्मच याची पावडर टाकून मित्रांनो तुम्ही खा आणि 15 ते 20 दिवसामध्ये तुम्ही मला तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला मित्रांनो याचा फरक झालेला दिसून येईल. तर असं मित्रांनो शेवगामध्ये शेवगाच्या पाल्याच्या शेतीमध्ये सांगण्यासाठी पण भरपूर आहे. पण दादा एका व्हिडिओमध्ये काय एवढं सांगणं शक्य होत नाहीये. ज्या मित्रांना खरंच शेवगा म्हणजे काय आजार असतील बघा, आता बऱ्याच जणांना तुम्हाला सांगतो बीपीचा पण त्रास असतो, डायबिटीसचा पण त्रास असतो. याच्यामध्ये मित्रांनो आपण जर एखाद्या ऑर्गॅनिकच्या म्हणजे साधारणपणे एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर आपण गेलो तर डॉक्टर रेकमेंड काय करतात की तुम्ही आठवड्यातून एकदा तरी शेवग्याच्या शेंगा खा, बरोबर. त्याच्यानंतर जर ज्या शेतकऱ्यांना शुगरचा पण प्रॉब्लेम आहे, आपण पहा जांभूळ पण खात असतो, ते पण आयुर्वेदिक आहे, तर शेवग्याचा पाला खा मित्रांनो. तुम्ही शेवग्याची पावडर बनवून खा मित्रांनो. तुम्हाला झालेला जो आजार आहे तो बऱ्यापैकी मित्रांनो हा कव्हर होणार आहे. आणि दुसरा विषय कसा की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांचा पण आवडता जर तुम्ही सकाळचा नाश्ता जर पाहिला असेल ना मित्रांनो, तर ते शेवग्याचे पराठे बनवून खातात. आता काही याच्यावरती विश्वास नाही बसणार, पण जे आहे मित्रांनो ते सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आता याच्या पुढे पण मित्रांनो आपलं एक पावडर पण आहे, पावडर पण येणार आहेत याच्यामध्ये. तर असं मित्रांनो या व्हिडिओ पुरतं एवढंच मर्यादित. धन्यवाद.